आता आपण दिल्लीमध्ये जाऊया। जंतर मंतर परिसरामध्ये आंदोलकांची संख्या सध्या वाढत चाललेली आहे। उत्स्फूर्त असा देशभरातून आंदोलक जंतर मंतरवरील आंदोलनात सहभागी होतोय। तर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी प्रमुख मागणी आहे आणि याच मागणीसाठी आता जंतर मंतरवरती आंदोलकांच्या संख्येत वाढ होताना दिसतेय। जंतर मंतर परिसरामध्ये आता देखील मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आंदोलक जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी जाताना पाहायला मिळत आहेत। सध्या आपण आंदोलनाच्या स्टेजच्या पाठीमागच्या बाजूमध्ये आहोत आणि आपण पाहू शकतो की भली मोठी रांग जी आहे ती आंदोलक विद्यार्थ्यांची तरुणींची या भागामध्ये लागलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मोठ्या संख्येने जे आहेत युवक विद्यार्थी तरुण या आंदोलनात जे आहेत ते मोठ्या संख्येने सहभागी होताना पाहायला मिळतात आहेत। खरं तर एकीकडे सोनम वांगचुक यांनी आपलं आमरण उपोषण जे आहे ते मेदांत हॉस्पिटलमध्ये सोडलेलं आहे आणि त्यानंतर देखील अभिजित दिपके जे सीजेपीचे अर्थात कॉक्रोच जनता पार्टीचे प्रमुख आहेत ते मात्र केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरती ठाम आहेत। या ठिकाणी असंख्य जे आंदोलक जे आहेत ते अद्याप देखील आंदोलनावरती ठाम असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। जर्नलिस्ट विनोद अक्षय मंगणी, TV9 मराठी, नवी दिल्ली।